गुड मॉर्निंग. आणि आम्ही आज चाललोय रोहतांग पासला आणि आम्ही केली जिम्मी कार बुक, कारण आम्ही काल आमच्या गाडीमध्ये गेलो होतो तर ती गाडी 4x4 नाहीये त्यामुळे, आणि तिथे बर्फामध्ये हीच गाडी जाते जिम्मी. तर आम्ही चाललोय आता. आणि जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल आणि तुम्हाला स्नोफॉल वगैरे बघायचा असेल, बर्फ लवकरच बघायचा असेल, तर तुम्ही आता सध्या कसलाच प्लॅन करू नका. डिसेंबर एंडचा किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगचा तुम्ही प्लॅन करा, तरच तुम्हाला इथे जवळपास बर्फ मिळेल. नाही तर तुम्हाला एकदम लांब जिथे रोहतांग पास वगैरे तिथे जावं लागेल. आणि आम्ही आजचा जो प्लॅन आहे हा खूप सकाळी सकाळी केला आहे. 8:30 वाजलेत फक्त. आणि रिद्धू पण एकदम लवकर उठलाय. हा ना रिद्धू, हाय कर बाळा. तर बर्फात जायचे म्हणून हे ड्रेस घेतले. 250 पर पर्सन चार्जेस होते. बाळाचं फ्री दिला त्यांनी. आणि हा टुरिस्ट रेट आहे, सगळीकडे एकच रेट आहे. तर आम्ही बर्फातले ड्रेस घातलेत. मस्त फुल पॅक आहे, कसलीच थंडी वगैरे वाजत नाही. कारण सध्या टेम्परेचर मायनस किती आहे हर्ष? -3 आहे. आणि सगळेजण रेडी झालेत. आता आम्ही इथे जाणार आहे खेळायला. जिकडे बघल तिकडे नुसता बर्फच बर्फ. आणि या बर्फामध्ये आमचं काम चालू आहे बाळाला खाऊ घालणं. कारण आमच्यासाठी बाळ सोबत असेल तर तुम्ही कुठेही जा, त्याची शी धुणं आणि खाऊ घालणं हे कॉमन आहे. तर रोहतांग पासला आम्ही आलोय, भरपूर उंचीवर आलोय. आणि सांगायचं महत्वाचं हे की तुम्हाला ज्यांना खूप सगळीकडेच बर्फ बघायचा आहे त्यांनी डिसेंबरच्या एंडिंगला किंवा जानेवारीच्या फर्स्ट मंथ मध्ये स्टार्टिंगला या. आणि सध्या तर आहे बर्फ, म्हणजे भरपूर आहेत. हे बघा, भरपूर बर्फ आहे, असं काही नाही. ते पण खूप जास्त उंचीवर तुम्हाला यावं लागेल त्याच्यासाठी. तर आम्ही मस्त बर्फात एन्जॉय करून दुपारचे 2:45 वाजले. भरपूर थकलोय आणि फार डेंजर थंडी वाढली होती. आता आलोय गाडीमध्ये. यांची जी रेंटने गाडी घेतली, मस्त हिटर वगैरे होतं छान. जरा गरम झालोय मस्त. आणि आता चाललोय परत खाली. आम्ही हाईटला बघा किती उंच आलोय. हे बघा खाली बघा, रस्ते बघा कसे दिसत आहेत. खूप उंचावर आहेत आम्ही. बाकी ह्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅराग्लायडिंग, त्यानंतर बंजी जम्पिंग आहे, याचे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहे. त्यानंतर आपलं झिप लाईन आहे. आम्ही काही ऍक्टिव्हिटी केल्या नाहीयेत, पण तुम्ही करू शकता. आम्ही 6 वाजता घरी आलो, कारण इथे खूप लवकर अंधार होऊन जातो. असं वाटतं की 6 म्हणजे रात्रीचे 8-9 वाजलेत. घरी आलो आणि प्लॅन होता बाहेर डिनर करायचा, पण झालं असं की एका ठिकाणी गेलो, आम्हाला जेवण काय आवडलं नाही. शेवटी आम्ही घरी जेवण बनवतोय. हे बघा, फायनली आता डिनर करणार आहे आणि झोपणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. गुड नाईट.